मित्रांनो नमस्कार. मी अरविंद चव्हाण. तुम्ही बघता बोला की भाव. आज आपण बघणार आहोत तुरी डाळबद्दल. मित्रांनो सगळ्यात पहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून आमचे प्रत्येक रोजचे रोज अपडेट आपल्याला पाहण्यासाठी मिळेल. रोज सकाळी 7 वाजता आम्ही घेऊन येतोच तुरी डाळ आणि प्रत्येक भावाबद्दल. तर आज आपण बघणार आहोत तुरी डाळचे भाव. महाराष्ट्रामध्ये मार्च महिना सुरू होतानाच सुरुवातीला तूर डाळीचे दर तेजीत असून सरासरी भाव 7,000 ते 8,500 प्रति क्विंटल दरम्यान आहे. तर काही ठिकाणी कमाल दर 8,700 पर्यंत पोहोचले आहे. लातूर, नांदेड, अकोट आणि जालना बाजार समित्यामध्ये तूर आणि इतर डाळीची आवक सुरू आहे. अचूक आणि ताजे भाव आपल्याला जर बघायचं असेल तर नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती देईन. जर आपल्या जिल्ह्याची आपल्या तालुक्याची जर माहिती आपल्याला बघायची असेल तर पुढील प्रमाणे मी आपल्याला सांगतो. तूर डाळ 6,000 ते 8,700 प्रति क्विंटल असं चालू आहे जर चांगली असेल तर. आणि डाळ बाजार ग्रेड लातूर, नांदेड, वाशिम आणि यवतमाळ यासारख्या प्रमुख बाजारपेठेमध्ये डाळीच्या भावात मोठी तेजी दिसून येत आहे. मित्रांनो आपण पुढील प्रमाणे बघूया. आयलानगर येथे प्रति क्विंटल काय चालू आहे. 6,000 रुपये तर 7,500 रुपये असं कमी आणि जास्त, आणि सर्वसाधारण दर 6,750 रुपये प्रति क्विंटल असं चालू आहे. तर मित्रांनो आपण बघूया आता पुढील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रति क्विंटल 7,000 रुपये तर 7,370 रुपये असं चालू आहे. तर कमीत कमी 7,300 रुपये प्रति क्विंटल असं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चालू आहे. अमरावती जिल्ह्याचं जर बघितलं आपण तर लाल तुरींना वेग आलाय. तर लाल तुरी हे 8,000 रुपये कमीत कमी तर 8,191 जास्त तर 8,000 रुपये 95 असं तुरीचं सर्वसाधारण दर चालू आहे. तर मित्रांनो आपल्या जिल्ह्याचंही आपल्याला जर बघायचं असेल तर नक्कीच खाली कमेंट करून आम्हाला नक्कीच पाठवा की आपल्या जिल्ह्याची सुद्धा माहिती आम्ही आपल्याला नक्कीच देऊ. तोपर्यंत नमस्कार.